तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करताना पाहायला मिळाला. आपल्या खोडद नगरीचंच असणारं भूषण अक्षय खरमाळे आपल्या समोर जोडलेले आपण सर्वांनी पाहिलेत. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. देह राज्याचा प्राण योग्याचा मूळ कैलासाचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा. जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवरायांना त्रिबारासं मानाचं बंधन करतो आणि अल्पशा विश्रांतीनंतर उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांना प्रेमाचा नमस्कार. मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतो. आपण पाहतोय क्रिकेटची पंढरी असणारं गाव आणि या खोडद नगरीमध्ये मात्र क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा नक्कीच रंगलेला पाहायला मिळेल. जगदंबा स्टेडियम खोडद या मैदानावरती क्रिकेटच्या लढती आणि जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशन आयोजित असणारी क्रिकेटची स्पर्धा खोडद प्रीमियर लीग 2025 मॅच क्रमांक आजच्या चौथ्या दिवसातील चौथ्या क्रमांकाची मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. दोनही संघ एक एक पराभव स्वीकारलाय. इथे विजयाची गोडी चाकायची या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. पहिला चेंडू बेडॉप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण लाजवाब होतंय. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. एका बाजूने टेकडेश्वर 11 पिंपरी काबळ तर त्यांच्या विरोधामध्ये हिवरे 11 हिवरे तर्फे नारंगाव. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे बॅकफूटवरती सरकले. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळला. झेल टिपलाय. शून्यावरती पहिली विकेट. गोल्डन डक विकेटची शिकार विजय गायकवाड. बॅक टू दी पेव्हिलियन. धक्का क्रमांक पहिला विकेट. दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. टेकडेश्वर 11 पिंपरी कावळ संघाला बसलेला एक मोठा धक्का पाहायला मिळालाय. अगदी शून्यावरती पहिला फलंदाज बाद होतोय. शून्यातून विश्वाची निर्मिती येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच करावी लागेल आणि आम्ही सातत्याने सांगत असतो शून्यातून विश्वाची निर्मिती करण्यामध्ये जी ताकद आहे ना ती आयत्या पिठावरती रेघाट्या ओंडत नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल. विशाल निकम विशाल फटकेबाजीसाठी ओळखला जातो. अगदी जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील असणारं कावळ पिंपरी गाव आणि या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील भन्नाट वेगात चेंडू. सुयश काय गोलंदाजी आहे मित्रांनो. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले तीन चेंडू जर पाहिले तर लाजवाब आलेत. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू डॉट आणि अगदी आपण पाहिलं अंडर 90चा असणारा खेळाडू आहे. 11वी मध्ये शालेय शिक्षण घेतोय आणि त्याचबरोबर हिवरे संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल. इथे देखील उंच हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. विशाल निकम देखील शून्यावरती परतलाय. विकेट. विशाल निकमला देखील शून्यावरती परतवलंय. दोन मोठे धक्के मैदानाच्या आतमध्ये बसले जात आहेत. अगदी सुयश मोर्डे आपण पाहतोय काय गोलंदाजी आहे. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. अंडर 19चा असणारा खेळाडू आहे. अगदी खोडद गावामध्ये देखील एक खेळाडू आपण पाहिला. ISPL सारखी स्पर्धा गाजवताना यावरची आपण त्याला पाहणार आहोत. खेळाडूचं नाव आहे साहिल गायकवाड. कित्येक खेळाडू जर आपण पाहिले तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अंडर 19 जरी खेळत असले परंतु जबरदस्त कामकाज त्यांचं सातत्याने होताना पाहायला मिळत आहे.
आणि लेदर क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जरी पाहिलं तर IPL या स्पर्धेमध्ये वैभव सूर्यवंशी हा खेळाडू आपण खेळताना पाहिला. तो देखील अंडर 19 खेळाडू. त्यामुळे उदयमुख खेळाडू देखील एका वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचू शकतात हा इतिहास आहे. परंतु तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःला सिद्ध करा. ग्रामीण टेनिस क्रिकेट तुम्हाला प्रसिद्धी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये एक धाव धावफलकावरती आहे. 5 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर 2 विकेट घेतल्यात, एकच धाव खर्च केली आहे आणि 2 डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी आहे सुयश. इथे रिबास उलटा फुलटा चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत खणखणीत चौकार, 4 रन. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय धावफलकावरती जर पाहिलं तर 5 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना 11 पिंपरी काबळ हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून विशाल डुकरे सज्ज होताना पाहायला मिळतील. कशा प्रकारचं कामकाज विशाल करणार. स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं तर निलेश माळी, नॉन स्ट्राईकला अंबर गायकवाड. क्षमता आहे दोनही फलंदाजांमध्ये मोठी फटके खेळण्याची, परंतु ते येणाऱ्या वेळेमध्ये येणार का. पॉवर प्लेचा दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक सिद्धू खोकराळे, सिद्धेश खोकराळे आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. विशाल डुकरेला थोडंसं थांबवलंय, परंतु यानंतरच्या षटकांसाठी त्याला आपण पाहणार आहोत. एक भरदार गोलंदाजी त्याची आपण पाहत असतो सातत्याने. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक धावतात, बॅकवर्ड स्क्वेअरले क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या लगत अगदी चेंडू अडवलाय. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धाबा येतील. धावफलकावरती 7 धाबा आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार या मॅचवरती, प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2 महत्त्वपूर्ण धक्के बसलेले पाहायला मिळतील. इथे देखील मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न, परंतु एस्ट्यांच्या पाठीमागे बॅकअपचं काम सुरेख पाहायला मिळाले. एक वेगवान सिंगल इथे देखील खर्च होताना पाहायला मिळेल. इथे मात्र आक्रमण होतंय आणि याचबरोबर चेंडू जाऊन पोहोचेल. बंदुकीतून गोळी सुटावा असा सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धावफलकावरती 12 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील रिबास अटेम्प्ट केला आहे. रिव्हर्सफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. लागोपाठचा दुसरा आलाय. आतमध्ये नक्कीच आक्रमण करताना पाहिलं ब्लेल. लागोपाठचे 2 चौकार आले. धावफलकावरती 16 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडू 12 धाब्यांची खेळी अंबरची आहे.
अद्याप तरी जर पाहिलं तर तीनही 12च्या 12 धावा 3 चौकारांच्या माध्यमातून आल्यात. अर्थात मोठे फटके येत आहेत अंबरच्या बॅटमधून. ही खासियत आहे या खेळाडूची. मुक्याच्या क्षणी आक्रमक रूप त्याचं धारण होताना आपण सर्वजण पाहतोय. इथे अगदी आपण पाहूया उजव्या इष्टीच्या दूरवरती चेंडू राहील. व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाज धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण. अंबर अंबर आणि अंबर कसतोय मैदानाच्या आतमध्ये कंबर. धावा येतील 6. षटकार. आणि मुझे तो सब कुछ कमाल धमाल लगता है आणि कमाल धमाल मैदानाच्या आतमध्ये अंबर गायकवाड करतोय. आक्रमण आहे या षटकामध्ये. इथे देखील समोरच्या दिशेने वन ऑफ दी पॉवरफुल. मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय लालबुंद तोफेचा गोळा. षटकार. भूमिका बजावताना पाहायला मिळेल. 2 षटकं संपली. पॉवर प्लेच्या षटकानंतर धावफलकावरती जर पाहिलं तर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 विशाल डुकरे गोलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलंय. पॉवर प्लेच्या षटकासाठी ह्याच विशालला आमंत्रित केलं गेलं होतं, परंतु सबस्टिट्यूट खेळाडू आपण पाहिला तो नक्कीच पाहायला मिळाला होता. समोर दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक वेगवान सिंगल येते आणि खेळाडूंना विनंती, आपली स्पर्धा लाईव्ह आहे, थोडंसं त्याचं देखील भान ठेवा. विशाल सर. गोलंदाज सज्ज आहेत. इथे आडा बॅटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत येत आहेत. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला आहे. तोपर्यंत एक सिंगल येते. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खोडद प्रीमियर लीगचं एक दैदिप्यमान आयोजन, एक दैदिप्यमान क्रिकेटमय सोहळा आणि का नाही धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण अजूनही मैदानाच्या आतमध्ये जारी. एका बाजूने अंबर गायकवाड आक्रमण करतो, देखील आक्रमक होताना पाहायला मिळेल. विशाल डुकरे कमबॅक करणार का? खोलवर टप्प्यात चेंडू समोरदिशेने खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 38 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. दोनही संघांसाठी विजय महत्वाचा आहे. अभी नाही तो एक साल कभी नाही. डू ऑर डाय, करा अथवा मरा, अशी लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे आक्रमण होत आहे समोरच्या दिशेने. डान्सिंग डाऊन दी विकेट. चेंडू जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार.
धावफलकावरती 44 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंबर गायकवाड नावाचं तुफान मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. काम करो ऐसा की नाम बन जाए और उस नाम को सुनकर सब काम बन जाए. जबरदस्त फलंदाजी आहे विशाल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक आहे स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. 1 2 3 झेल सुटलाय. कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी तुटा. गोलंदाजाकडून झेल सुटलेला पाहायला मिळालाय. जीवनदान कोणाला दिलंय तर जीवनदान अंबर गायकवाडला दिलंय, हे विसरून चालणार नाहीये. हाच अंबर गायकवाड कित्येक मैदानावरती जीवनदान मिळालं आपण पाहिलं. सुरुवातीच्या काळामध्ये 2 मोठे धक्के बसले टेकडेश्वर 11 पिंपरी कावळ संघाला, परंतु त्यानंतर मात्र झुंज मैदानाच्या आतमध्ये अंबर गायकवाड देत आहेत. संघाचा करता धरता आहे, संघाचा नेता आहे. साजेची खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 45 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धावांचा डोंगर उभारला जाणार. अफलातून फलंदाजी अफलातून गोलंदाजी करावी लागेल. ठाऊक असावं दोनही टीमला मॅच महत्त्वपूर्ण आहे. या अगोदरच्या चेंडूवरती जर पाहिलं तर या अगोदरच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती अंबरला बाद करण्याची नक्कीच संधी आली गेली होती, परंतु तिथे झेल सुटला. जीवनदान मिळालंय आणि त्याचा फायदा उचलल्याशिवाय अंबर राहणार नाहीये. उजव्या ध्रुववरती चेंडू राहील. मुख्य पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साईड. मोबदल्यामध्ये इथे देखील अगदी आपण पाहूया. हा चेंडू मात्र सुरेख. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. अवांतर चेंडू आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. काही क्षणामध्ये निर्णय येताना पाहायला मिळेल. टीव्ही अंपायर थोडेसे बिझी होतील आणि निर्णय आपल्या सर्वांच्या समोर येताना पाहायला मिळेल. नारायणजी खिलारी सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूने गोविंद गुंड सर पंचांच्या भूमिकेमध्ये, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नितीन धोंडकर सर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. तीनही पंचांचं मनापासून कौतुक आहे. निर्णयाची प्रतीक्षा आपणा सर्वांना आहे. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर चेंडू पंचांचा इशारा आलाय. धाव गोलंदाजाची खोडत प्रीमियर लीगचा आस्वाद घेतोय. इथे देखील आक्रमण होतंय. समोरच्या दिशेने चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत सनसनी चौकार. परंतु व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई या ठिकाणी तैनात आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालक योगेशजी लामखडे. उद्योजक आदरणीय अतुलजी नवले, त्याचप्रमाणे ऋषिकेशजी गाडगे खास करून मुंबईवरनं स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गोलंदाजाची चूक. योगेशजी लामखडे, अतुलजी नवले, ऋषिकेशजी गाडगे खास करून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलंही पुन्हा एकदा खोडात प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इथे देखील हलक्याशा त्याने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. पुन्हा एकदा अगदी आपण पाहूया. एक सिंगल येते. धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 57 धावा धावफलकावरती आहेत. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. सुयश आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. सुयश मोरडे पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी सुयशची आपण पाहिली होती. 2 विकेट घेत 5 धावा खर्च करताना पाहिला होता.
मिळाला होता, परंतु या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय. कारण आत्तापर्यंत जर पाहिलं तर तब्बल 12 धावा खर्च करताना पाहायला मिळालाय. इथे देखील आक्रमण समोर दिशेने होतंय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय, तोपर्यंत एक सिंगल. धावफलक 1च्या मदतीने 58 धावा. एका धावेने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. बुन बुन से बनता है सागर. एक धाव महत्वाची असेल आणि त्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. गोलंदाज सज्ज होतात. सुयश स्ट्राईकच्या दिशेने अंबर गायकवाड. इथे मात्र समोरच्या दिशेने क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका येतोय. वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. षटकार छेडा. धावफलकावरती जर पाहिलं तर 64 धावा. 11 चेंडू 43 धाव्यांची खेळी अंबर गायकवाडची आहे. धुमाकूळ घालतोय अंबर गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. संधी आली गेली होती, संधीचं सोनं होताना पाहायला मिळालं नाही. आणि आम्ही सातत्याने सांगत असतो, संधी ही लोकल ट्रेन सारखी असते. एकदा गेली की पुन्हा पुन्हा येत नसते. प्रत्येक संधीचं सोनं होणं गरजेचं आहे. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक धावतायत. उलट्या पावलांनी झेल घेण्यासाठी प्रयत्न. झेल सुटलाय. पुनश एकदा जीवनदान. 2 तर आल्यात. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि साच बाज आणि ताज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 67 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण अद्यापही मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. इथे देखील बॅकफूटवरती सरकत डीप कव्हर पॉइंट. सीमा रेषा पार चेंडू जाताना पाहायला मिळेल. मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे वादळ वारा. 4 रन चौकार. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असलेला पाहायला मिळेल. छोटासा ड्रिंक ब्रेक होतोय. तोपर्यंत ऐकूया डीजे सरांची पुनश एकदा. डीजेची सुंदर अशी मेजबानी. डी सुंदर अशी मेजबानी आपण सर्वांनी ऐकलीत. जाऊया मॅचच्या दिशेने. पुनश एकदा धावफलकावरती जर पाहिलं तर धावा आहेत त्या 71 धावा. तर षटक क्रमांक 5 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाज सज्ज होतील. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमण आणि याच बरोबर अंबर गायकवाड स्पर्धेतील अर्धशतक पूर्ण करताना पाहायला मिळेल. या मॅच मध्ये जोरदार टाळ्यांचा गजर. 6 रन षटकार. धावफलकावरती 77 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सत्ता गाजवतोय मैदानाच्या आतमध्ये अंबर गायकवाड. फार मोठा आक्रमण. इथे देखील लोअर फुल टच चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली आहे. चेंडू उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतील चेंडूच्या खाली. 1 2 3 4 झेल सुटलाय. पुनश एकदा जीवदान. अंबर गायकवाड आज नशिबाची साथ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय.
2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जातंय. 79 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 79 धावसंख्येवरती धावफलक आहे. इथे देखील अगदी आपण पाहूया बाल बचवलेत फलंदाज आणि तदनंतर जर पाहिलं तर एक डॉट बॉल बऱ्याचशा उशिरा का होईना इथं पाहायला मिळेल. कमबॅक करणारा चेंडू येतोय अक्षय गोलंदाजीच्या माध्यमातून. कमबॅक करावंच लागेल कारण मॅच महत्त्वपूर्ण आहे. डू ऑर डाय, करा अथवा मरा. इथे देखील भन्नाट वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. कमबॅक करतायत गोलंदाज अक्षय या षटकामध्ये. अभि नाडेकर आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. इथे अगदी आपण पाहूया हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. परंतु तिथे पंच शहानिशा करतात. तिथे नो बॉल की वाईट बॉल. धावपट्टीच्या जर बाहेर चेंडू असेल तर तो नो घोषित केला जाईल आणि धावपट्टीवरती जर टप्पा पाहायला मिळाला असेल तर तिथे वाईट आहे किंवा नाही याची शहानिशा पंच करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. वाईट प्लस चौकार 5 धावा बोनस स्वरूपात येतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. अभिषेक नाडेकर गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. अंबर 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 आणि अंबर. वा भाई वा, छेरन षटकार. कराच्या मदतीने धावफलकावरती 90 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 17 चेंडू 60 धाव्यांची खेळी अंबर गायकवाडची आहे. काय खेळतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. तुफान आलंय, तुफान वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे देखील फुल टॉच चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. टोले जंग प्रहार. चरण षटकार. शेवटचा आणि अंतिमचं षटक. इथे एक सिंगल घेण्यासाठी प्रयत्न. शरीरभेदक मारा पाहायला मिळालाय. तोपर्यंत एक धाव येते. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 97 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक. 19 चेंडू आणि 66 धावेंची खेळी पाहायला मिळते. कपिल गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. इथे देखील हवाई तडाखा. अंबर अंबर गायकवाड बरसतोय परंतु तिथे देखील झेल सुटलाय. जीवनदाना पाठोपाठ जीवनदान आलं जातंय. वारंवार चुका. गलती 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 होपे गलती. इथे चुकीला माफी नाहीये कारण अंबर गायकवाडची बॅट जर बोलायला लागली तर ती षटकार आणि चौकारांची भाषा बोलत असते. 99 धावा आहेत. एक बार गलती करे उसे इंसान कहा जाता है. 2 बार गलती करे उसे अनजान कहा जाता है. 3 बार गलती करे. इथे देखील आक्रमण. डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वा भाई वा, शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. वारे फकड्या टाक उचल की टाक. षटकार.
वरती 106 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 105 धावा आहेत. वैयक्तिक 20 चेंडू 74 धाव्यांची खेळी आहे. आपण चर्चा करत होतो, एक बार गलती करे उसे इंसान कहा जाता है, 2 बार गलती करे उसे अनजान कहा जाता है, 3 बार गलती करे उसे नादान कहा जाता है, और जो बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है. हर गलती को माफ करे उसे हमारा प्यारा हिंदुस्तान कहा जाता है. चुका टाळाव्या लागतील. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. अंबर गायकवाड सेट ऑन दी फायर. वाह भाई वाह, आज बरसलाय षटकार. वरती 111 धावा. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. टेकडेश्वर 11 पिंपरी कावळ स्पर्धेतील सर्वाधिक स्कोर उभारताना पाहायला मिळेल. इथे देखील आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के. पर्वातील सर्वाधिक स्कोर नक्कीच पाहायला मिळेल कावळ पिंपरी संघाचा. 115 धावा धावफलकावरती आहेत. 84 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील उंच हवेमध्ये चेंडू आहे. आता मात्र झेल होणार का? परंतु खिलाडी के मस्तक पे दस्तक. अरे चेरान षटकार. मित्रांनो, अंबर गायकवाड या फलंदाजाची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. टाळ्यांचा कडकडाट अंबर गायकवाड साठी पाहायला मिळतोय. तेवीस चेंडू आणि 90 धाब्यांची खेळी अंबरची पाहायला मिळाली आहे. जबरदस्त जबरदस्त झुंज पाहायला मिळेल या मॅच मध्ये. तर हिवरे स्पोर्ट्स क्लब हिवरे 11 हिवरे तर्फे नारंगाव या संघासमोर आव्हान ठेवलंय 122 धाब्यांचं. 36 चेंडू 122. अशक्य असं काहीच नाही आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत जर हिवरे 11 संघ झुंज देताना पाहायला मिळाला तर या धावा काही अशक्य नाही आहेत. चला आता मी विनंती करेल, टेकडेश्वर 11 पिंपरी कावड टीम जराही वेळ घालवू नका, लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. ज्यावेळेस अंबर मैदानाच्या आतमध्ये होता त्यावेळेस धावांचा पाऊस पाहायला मिळाला. काहीशे असं वाटत होतं की बॉल हा सीमारेषेच्या प्रेमात पडलाय की काय. एखादं प्रेमी विगुल पहा, त्यांची किती ताटातूट करण्याचा प्रयत्न तुम्ही केला तरी ते काही क्षणानंतर पुन्हा एकत्र जवळ येताना पाहायला मिळतात. तशा प्रकारे मात्र चेंडू सीमारेषेच्या प्रेमात पडलेला आपण पाहिलाय. सोहम कोकराळे सर संपर्क करा. सोहम कोकराळे. पुणे जिल्ह्यात आहे महाराष्ट्र चर्चा नावाची हाय खर खर. रामदैवताई मुक्ताईचा आहे आशीर्वाद साऱ्यांवर. आमची खोडत प्रीमियर लीग आहे लाखात 1 नंबर. आमची खोडत प्रीमियर लीग आहे लाखात 1 नंबर. आमच्या खोडत मंडळीचं आयोजन आहे हो 1 नंबर. आमच्या खोडत मंडळीचं आयोजन आहे हो 1 नंबर. खास करून स्पर्धेचं निमित्ताने ज्यांचं शुभागमन होतंय, सगळ्यात पुण्याचं कारण त्यांच्या माध्यमातून सातत्याने होताना पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे, गंगाजल ॲक्वाचे असणारे सर्वे सर्वा संतोषजी गायकवाड साहेबांचं शुभागमन स्पर्धेच्या निमित्ताने होते. आपलंही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. 36 चेंडू 122 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. टेकडेश्वर 11 पिंपरी कावड हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूने हिवरे 11 हिवरे तर्फे नारंगाव सलामीची जोडी. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 2 अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये येतील. एका बाजूने गोविंद गुंड सर तर दुसऱ्या बाजूने नारायण खिलारी सर.
पंतांच्या भूमिकेमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील आणि मॅचला होईल सुरुवात. हिवरे संघाचे 12th मॅन कंपल्सरी आहे आणि जर 12th मॅन नसेल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद घ्या. आपली स्पर्धा लाईव्ह आहे, ही फर्स्ट वॉर्निंग तुमच्यासाठी असेल. कंपल्सरी कॉम्बॉक्समध्ये 12th मॅन गरजेचं आहे. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. जवळपास 3 वाजून गेलेत. अजून आपल्याला 2 सामने महत्त्वपूर्ण खेळवायचे आहेत. या डावाची, या सामन्याची एक इनिंग अजूनही बाकी आहे. संध्याकाळी अंधाराचं सावट थोडंसं लवकर येत असतं, त्यामुळे विनंती असेल आत्ताच वेळ वाचवणं गरजेचं आहे. सलामीची जोडी दाखल होतीये मैदानाच्या आतमध्ये. हुसेन आपण पाहतोय, हुसेन शेख ऑन स्ट्राईकच्या दिशेने नक्कीच खेळताना पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईकला अभि नाडेकर. इथे आक्रमण होत आहे, उंच हवेमध्ये चेंडू आणि जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिले चेंडूवरती षटकार आहे. सुरुवात बेधडक. क्रिकेट म्हणजे नाही होता, हम सब समय के गुलाम आहे. त्यामुळे वेळेला आयुष्यामध्ये महत्त्व देत चला. वेळेचं महत्त्व वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळच्या सत्रामध्ये योग्य भावात विकला जातो, तो संध्याकाळच्या सत्रामध्ये रद्दीच्या भावात विकला जातो. त्यामुळे आयुष्यामध्ये वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. अजून जर सांगायचं झालं तर वेळेचं महत्त्व एखाद्या प्रवाशाला विचारा, ज्याची काही सेकंदावरून ट्रेन सुटली असावी. वेळेचं महत्त्व एका परीक्षार्थी विद्यार्थ्याला विचारा, ज्याचा काही क्षणावरून नक्कीच पेपर लिहायचा राहिलेला असेल, त्या विद्यार्थ्याला विचारा. वेळेचं महत्त्व एखाद्या ॲथलेटिक्स खेळाडूला विचारा, मिली सेकंदावरून रेस हरलेला असावा. त्यामुळे वेळेला आयुष्यामध्ये महत्त्व देत चला. आणि क्रिकेट या खेळामध्ये वेळेला फार मोठं महत्त्व आहे. इथे उंच हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली झेल झाला आहे. अजून एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट म्हणजे हा धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवातीच्याच काळामध्ये अडचणींचा सामना संघ करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील कपिल रणदिवे. आणि आपल्या ग्रामीण भागातील जर परिसर पाहिला तर बैलगाडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. एखाद्या बैलगाडा मालकाला, एखाद्या बैलगाडा प्रेमीला विचारा, मिली सेकंदावरून त्याची बारी पडली असावी. फार मोठं दुःख होत असतं. त्यामुळे वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर 6 धावा स्थिर आहेत. गोलंदाज सज्ज आहेत. विजय गायकवाड चांगली गोलंदाजी आहे. इथे देखील गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू पंचांकडे दात तर बागितली आहे. पंच अपील फेटाळत आहेत. आणि त्यानंतर जर पाहिलं तर पहिल्या षटकाची समाप्ती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा
122 धाब्यांचा पाठलाग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हिवरे 11 हिवरे तर्फे नारायणगाव. इथे देखील मोठा फटका खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, झेल झालाय. अजून एक धक्का हिवरे संघाला बसलेला पाहायला मिळेल. विकेट आली आहे. फलंदाज बाद. सनी कुसेकर, त्याचप्रमाणे अनिल शेठ थोरात, लंकू अण्णा गायकवाड, सुखदेवजी खंडागळे, राजू शेठ काळे, दीपकजी पानमंद, उल्हास नाना गायकवाड, संदीपजी जाधव, अशोक शेठ माळी, JCB ऑपरेटर, त्याचप्रमाणे हरी गायकवाड, अजयजी गायकवाड, नितीनजी चौधरी, त्याचप्रमाणे ज्यांचं संघ मालकत्व या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं, उद्योजक आदरणीय सन्मानजी पोखरकर साहेबांचं देखील शुभागमन होतंय. आपलं ही खोडद प्रीमियर लीग आणि जगदंबा स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे देखील अगदी आपण पाहूया उजव्या इष्टीच्या दूरवर्ती चेंडू राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतर धावसंख्येच्या मदतीने 7 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलंय. गंगाजल ॲक्वा, संतोषजी गायकवाड, आपलंही शुभागमन, आपलंही मनापासून स्वागत आम्ही करतो. मिस टाइम शॉट, यष्टी रक्षक चेंडूच्या खाली आहेत आणि अंबर गायकवाड झेल टिपताना पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक 4, फलंदाज बाद. शुभम पाबळे, इथे देखील खोलवर टप्प्या चेंडू समोरदिशेने खोदून काढलाय. स्वतः क्षेत्ररक्षक अंबर गायकवाड उलट्या पावलांनी झेल टिपलाय. जबरदस्त झेल. क्रिकेट म्हणजे पाठोपाठ विकेट मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत. 7 या धावसंख्येवरती 122 धावसंख्येचा पाठलाग आहे. सुरुवातीच्याच काळामध्ये संघ अडचणींचा सामना करतोय. मोडला जरी संसार तरी मोडणार नाही काना, मोडला जरी संसार तरी मोडणार नाही काना, आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल. अडचणी अडचणी आणि अडचणींचा सामना. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश कोकराळे दाखल होताना पाहायला मिळेल. इथे आडव्या बाटने आक्रमण आहे आणि याचबरोबर हा चेंडू एक टप्पा खास सीमारेषेच्या बाहेर देखील जातोय. खनखनी सनसनी चौकार, 4 रन. भिडू दे गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये नक्की चेंडूला अडवलंय. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल येते. धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने 12 धावा.
12 या धावसंख्येवरती धावफलक 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं इथे मैदानाच्या आतमध्ये संपली आहेत. गेले डॉट बॉल पाहायला मिळेल. शांत प्रकारचा खेळ, परंतु आक्रमण होणं गरजेचं आहे. तोडाफोडा राज्य करा हे इंग्रजांचं तत्व अवलंबावं लागेल. इथे देखील फलंदाजाला चेंडू समजू शकत नाहीये. शरीरापासून चेंडूला दूर ठेवलंय. हातभर चेंडूला वळवताना वळण देताना आपण पाहतोय गोलंदाज विजय. चांगली गोलंदाजी आहे. फलंदाजीमध्ये थोडासा निराश नाराज होता, परंतु गोलंदाजीमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवतोय विजय गायकवाड. इथे अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने आक्रमण. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. बऱ्याचशा उशिरा का होईना एक षटकार. चेरान फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री प्रसाद भाऊ हिंगे, राधाकृष्ण कलेक्शन, श्री साई मोटर. रेषेच्या बाहेर धावा येत आहेत 4. भिडू या ठिकाणी उपस्थित होतोय. आपलंही क्रिकेटची पंढरी असणारं गाव खोडदनगरीमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यामध्ये आदरणीय गणपत शेठ खंडागळे, बाळूशेठ थोरात, कैलासजी मुळे, विलास शेठ मस्के साहेबांचं देखील शुभागमन. आदरणीय बाळासाहेबजी खंडागळे, ज्ञानेश्वरजी मुळे आपणही खास करून स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खोडद प्रीमियर लीग, जगदंबा स्पोर्ट्स क्लब आणि समस्त ग्रामस्थ खोडद यांच्या माध्यमातून असणार आहे. 3 षटकं संपली जातील. धावफलकावरती 6 बाद 22 धावा आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 100 धावांची गरज. परिश्रम आपण सर्वांनी पाहिलेत आणि त्यानंतर मानाचा करंडक. 16 संघांचा असणारा सहभाग आणि त्यानंतर जर पाहिलं तर आज 4था दिवस, शेवटचा हाफ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे आक्रमण झालंय समोरच्या दिशेने. खिलाडी के मस्तक पे दस्तक. अरे छेरान षटकार. फटका असा फलक पुढे जाते. 28 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रयत्न करावे लागतील. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न मैदानावरती करावे लागतील. धावफलकावरती जर पाहिलं तर 28 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आक्रमण होतंय. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल आणि जाऊन पोहोचेल सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. फटका
इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या गोलंदाजाची माध्यमातून. चुकली साई. इथे देखील आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये उंच भरारी चेंडूने घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली, टिपला जातो झेल. फलंदाज होईल क्रिकेट बाद. म्हणजे डाव जसा मोडावा तसं मात्र संघ अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळेल. विकेट पाठोपाठ विकेट येत आहेत. हिवरे 11 हिवरे तर्फे नारिंगाव हा संघ अडचणींचा सामना करतोय. 14 चेंडू 87 धावा समीकरण आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सुयश मोरडे कशा प्रकारचं कामकाज सुयश करणार हे पाहणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेटचा देखील फार मोठा प्रचंड मोठा अनुभव आहे सुयशला. गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये करामत केली आहे. पुढे जाते धावफलकावरती जर पाहिलं तर 40 धावा 44 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील आक्रमण लागोपाठचा दुसरा यालाय. भिडू दे साऱ्या गगना. सात गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 चेंडू आणि 74 धाब्यांची गरज विजयासाठी. हनुमंत शिंदे आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. इथाडं बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या बेगात चेंडूच्या पाठमोर धावतायत. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न आणि असफल ठरलाय प्रयत्न. शर्यत पाहायला मिळाली होती, शर्यत चेंडूने जिंकली आहे. भिडू दे साऱ्या गगनात. मदतीने 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धाबा आहेत. 9 चेंडू 70 धाब्यांची गरज. औपचारिकता पाहायला मिळते, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटची भविष्यवाणी करणारा अजून तरी जन्माला आलेला नाहीये. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 8 चेंडू आणि 70 धाबा. विजयाच्या दिशेने आगेकूच करणारी गोलंदाजी टेकडेश्वर 11 पिंपरी काबळ संघाची पाहायला मिळते. यानंतर कालिका माता स्पोर्ट्स क्लब वडगाव कांदळी संघ रेडी राहा. कॅप्टन विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सामना झाला रे झाला, आपण लगेचच टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. एक सिंगल येते धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 53 धावा आहेत. 7 चेंडू आणि बनवायच्यात 69 धावा. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडी लोक इतिहास घडवतात आणि शहाणी लोक तो इतिहास वाचत असतात. आज इतिहास घडवायचा आहे. हा चेंडू देखील सुरेख लाजवाब त्यांना पाहायला मिळेल. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 5 षटकं संपली. 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा आहेत. 6 चेंडू 69 धाब्यांची गरज. अंबर गायकवाड इथे आडवाटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत आणि हा चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. सनसनाटी जलवा चौकार. भिडू दे साऱ्या
इथे देखील आडव्या बॅटने दिशा दिली आहे. उलटा पुलटा फटका घेण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत एक सिंगल येते. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल पाहायला मिळेल. 58 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडू आणि 64 धावींची गरज विजयासाठी आहे. चार चेंडू आणि 64 धावा. इथे देखील डॉट बॉल. हा चेंडू देखील सुरेख येताना पाहायला मिळतोय. धाव घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये, औपचारिकता पाहायला मिळेल. एक चेंडू आणि विजयासाठी 64 धावा. आणि या एका चेंडू नंतर सामन्यावरती विजय मिळवतोय फकीरजी बाबळे, माजी सरपंच आणि उपसरपंच शंकरजी चक्कर यांच्या मालकीचा असणारा संघ टेकडेश्वर 11 पिंपरी कावळ. अभिनंदन असेल विजयी संघाचं. तर हिवरे 11 हिवरेतर्फे नारंगाव, दिगंबर राजेंद्र भोर सरपंच हिवरे, ऋषिकेश प्रकाश खोकराळे युवा उद्योजक यांच्या मालकीचा संघ पराभवाच्या छायेमध्ये नक्कीच जाऊन दाखल होताना पाहायला मिळाला आहे. परंतु एक जबरदस्त खेळ याही टीमचा सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळाला आहे. हिवरे 11 संघाचा देखील आभार.